श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार. शत्रू कितीही मोठा असू द्या, बघा तो शत्रू कान धरून माफी मागेल. शत्रूला संपवण्यासाठी एक सुंदर असा शत्रू बाधेचा एक उपाय आणलेला आहे. शत्रू जर मुद्दाम तुम्हाला त्रास देतोय, शत्रू खूप ताकदवार आहे, खूप पॉवरफुल आहे, त्याच्याकडे सर्व प्रकारची सत्ता आहे, शक्ती आहे, संपदा आहे, संपत्ती आहे, शासन त्याच्या बाजूने आहे, तर निश्चितच तुम्ही उपाय केला पाहिजे. कारण आपण कमजोर आहोत. आपण उघडपणे त्या शत्रूशी चार हात करू शकत नाहीये. आपण उघडपणे त्याच्याशी भांडणं करू शकत नाहीये. अनेक वेळा समाजामध्ये आपण पाहिलेलं आहे की आपल्या तोंडावर लोक आपल्याला नावं ठेवत असतात, आपल्या चुगल्या करत असतात, आपल्याला अपमानित करत असतात, पण आपण त्यांचं काही एक वाईट करू शकत नाहीये किंवा त्यांना आपण भांडायला सुद्धा जाऊ शकत नाहीये. कारण आपली कमजोरी असती म्हणजे ती आपली परिस्थिती. आता या परिस्थितीतून आपण त्या व्यक्तींना धडा शिकवू शकत नाहीये. तर अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे? अनेक वेळा गुप्त शत्रू असतात, मागून चाल करणारे असतात, मागून डाव टाकणारे शत्रू असतात. ते आपल्या वेळेचा बरोबर फायदा उचलत असतात, सतत आपल्याला अपमानित करत असतात, आपल्यावर लोक घालत असतात आणि आपली वाईट कसं होईल हे सतत चिंतत असतात. मग अशा वेळेस आपल्याला जो होणारा मानसिक असेल, शारीरिक असेल, जो त्रास असेल तो आपल्याला नकोसा होतो. अक्षरशः आपण बेचैन होतो आणि या शत्रूमुळे आपण अगदी हैराण होऊन जातो. आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्रगतीचा रस्ता दिसत नाहीये. कारण काही करायला जातोय तर त्याच्यामध्ये काही असे दूषित लोक आहेत, ते काही ना काहीतरी करत असतात. त्याच्यामुळे आपली जी बनणारी कामं आहेत ती बनणारी कामं रखडली जातात. मग अशा वेळेत आपण कोणत्या ना कोणत्या महाशक्तीला आव्हान केलं पाहिजे आणि या महाशक्तीकडून आपण आपलं कार्य करून घेतलं पाहिजे. अशाच महाशक्तीचा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. एकच पौर्णिमा तुम्ही हा उपाय करून पहा, तुम्हाला रिझल्ट दिसेल. मी तर म्हणतो प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही हा उपाय करा. निश्चितच तुमच्या जीवनामध्ये एकही शत्रू उरणार नाहीये. शत्रू तुमच्या पुढे असे गडगड लोळतील. शत्रू म्हणतील चुकलं, मी तुझ्या पुन्हा नादी लागणार नाहीये. शत्रू जर खूप स्ट्रॉंग असले तरीही ते नमतील आणि तुमच्यापासून लांब जातील. आपल्याला कुणाचं वाईट करायचं नाहीये. तंत्रक्रिया सांगणारे, तंत्रक्रिया म्हणजे आपल्याला कुठलीही आसुरी क्रिया करायची नाहीये. साधी आणि सिंपल सात्विक अशी तंत्रक्रिया आपल्याला आपल्या घरामध्ये करायची, जेणेकरून शत्रू आपल्यापासून चार हात लांब राहिले पाहिजेत. चांगल्यासाठी आपण हा उपाय करणार आहे, वाईट कृत्यासाठी आपण उपाय करणार नाहीये. आपण फक्त भगवंताची सेवा करणार आहे. तर असे नवनवीन कंटेंट पाहण्यासाठी दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती आवडली अनेक लोकांना शेअर करा. व्हिडिओ आवडला व्हिडिओला निश्चितच लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये ओम शनिदेवाय नमः म्हणून कमेंट टाका. नवीन कुणी असेल लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपल्या जीवनामध्ये अनेक शत्रू आहेत. आता या शत्रूंचा पाडाव करायचा आहे. तर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला 7 लवंगा घ्यायच्यात. दिवसभरात कधीही हा उपाय करू शकता. कुणीही करू शकतं, महिलाही करू शकतात, पुरुषही करू शकतात. काय करायचंय की 7 लवंगा घ्यायच्यात. लवंगाच का? तर लवंगा पहिलं प्राचीन काळामध्ये तुम्ही पाहिलं असेल, मोठे मोठे यज्ञ व्हायचे, आहुती दिल्या जायच्या, त्या लवंगांच्या दिल्या जायच्या. तंत्र साधनेमध्ये लवंगेला उच्च स्थान आहे. तंत्र साधनेमध्ये लवंगा खूप वापरल्या जातात. म्हणून तुम्हाला लवंग मी सांगितलेले आहे. 7 लवंगा तुम्हाला घ्यायच्यात. 7 लवंगा घेतल्यानंतर डाव्या हातामध्ये 7 लवंगा ठेवायच्यात. लवंगा कशा घ्यायच्यात? तुटलेल्या फुटलेल्या नकोय, फुल आलेल्या बरोबर लवंगा पाहिजेत. 7 लवंगा तुम्ही डाव्या हातामध्ये ठेवल्या. एक माळ घ्यायची, कोणतीही माळ घ्या, चंदनाची असू द्या, तुळशीच्या असू द्या, स्फटिकाच्या असू द्या, कशाचीही असू द्या. ती माळ घेतल्यानंतर तुम्हाला एक शनिदेवांचा मंत्र सांगतो. ओम नीलांजम समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मातंडन संभूतम तम नमामि शनेश्वरम. हा मंत्र येत नसला तर निश्चित
ओम शनिदेवाय नमः 108 वेळा म्हणजे बरोबर 1 माळ तुम्हाला जाप करायचा आहे. 7 लवंगा डाव्या हाताच्या मुठीमध्ये अशा पॅक धरून. आता मंत्र जाप झाल्यानंतर त्या लवंगा घरातून चारी बाजूला फिरवायच्यात ओम शनिदेवाय नमः म्हणून. आणि त्याच्यानंतर तुमचा जो शत्रू असेल त्याचं तुम्हाला 21 वेळा बरोबर नाव घ्यायचंय. 21 वेळा शत्रूचं नाव घ्यायचंय. शत्रू माहित नाहीये, गुप्त शत्रू म्हणा. शत्रू मला माहित नाहीये, शनिदेवा कृपा करा असं म्हणा. एवढं म्हटल्यानंतर त्या लवंगा एखादी प्लेट घ्या, त्या प्लेटमध्ये त्या लवंगा टाका. टाकल्यानंतर 2 चमचे तूप टाका आणि कापूर वगैरे असला तर त्याने प्रज्वलित करून टाका. जो कचरा राहील तो बाहेर फेकून द्या. आता प्रज्वलित करून झाल्यानंतर एक हात जोडून कळकळीची विनंती करायची. शनिदेवांना एक विनंती करायची, हे रविपुत्र शनिदेवा, मी तुमचा दास आहे, मी तुमचा भक्त आहे. माझ्या जीवनामध्ये कोणतंच मंगल कार्य होत नाहीये. शत्रूंनी खूप माझ्या जीवनामध्ये हैदोस घातलेला आहे. माझं कोणतंच काम बनवून देत नाहीयेत, सतत आडकाठी आणत असतात. तर भगवंता या शत्रूंना माझ्यापासून दूर कर. फक्त एवढी कळकळीची विनंती करायची. बघा, शनिदेव न्यायाचे देवता आहेत. शनिदेव जेवढे रुद्र आहेत म्हणजे प्रकट आहेत किंवा तापट आहेत, तसेच प्रेमळही आहेत, मायाळू आहेत. ते आपल्या भक्तांना सांभाळतात. म्हणून तुम्हाला हा उपाय सांगितला. शनिदेवांचा उपाय सांगण्याचं कारण म्हणजे ते शत्रूचा पाडाव लवकर करतील. तर आता तुम्ही ही विनंती केल्यानंतर 5 शनिवार तुम्हाला एक काम करायचंय. जिथं पण शनी मंदिर असेल तिथं 1 वाटीभर तेल न्यायचंय. ओम नीलांजम समावासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंडन संभूतम तम नमामि शनेश्वरम किंवा ओम शनिदेवाय नमः या मंत्राचा जाप करत करत 1 वाटीभर तेल न्यायचंय. आणि तिथं दिवा समय वगैरे मंदिरामध्ये असेल तिथं फक्त तेल ओतायचंय. बघा, तुम्ही हळूहळू तुमच्या घरातली परिस्थिती तुम्ही स्वतः अनुभवा तुमच्या डोळ्यांनी, की तुमच्या जीवनामध्ये काय काय घडत चाललेलं आहे, तुमच्या जीवनामध्ये काय काय बदल होत चाललेले आहेत आणि तुमचे शत्रू तुमच्यापासून कसे दूर होत चाललेले आहेत हे तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्याने अनुभवा. आणि तुम्ही पाहचाल की तुमचा उद्योगधंदा असेल, व्यवसाय असेल, तुमचा जिथं पण इन्कम सोर्स असेल तो सोर्स तुम्हाला असा ग्राफ त्याचा असा वरती जाताना दिसेल. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला ऐकायला येतील. तुमच्या जीवनामध्ये प्रगती होईल. तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकायला लागेल. जर तुमच्या घरामध्ये साडेसाती असेल, बाधा असेल, कोणत्याही प्रकारचा त्रास असेल तो दूर झालेला असेल. तुमच्या घरात सतत भांडण, तंटा, कलह, क्लेश या गोष्टी असतील, त्याही अगदी शनिदेवांच्या कृपेने अगदी शांत झालेले असतील. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की शनिवारच्या दिवशी मारुती मंदिर आणि शनिदेवांच्या मंदिरामध्ये 1 वाटीभर तेल तुम्ही वाहत जावा. वाहिल्यानंतर बघा, जसं तेल जळत जाईल तसं तुमच्या घरातल्या साडेसाती असतील, बाधा असतील, सर्व जळायला सुरुवात होतं. हे मी अनुभवातून सांगतोय. कारण पहिली लोक मारुतीच्या मंदिरामध्ये तेल दर शनिवारी जाळायचे. याच्या मागेही काही कारण आहेत, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. मग हा उपाय तुम्ही करणार ना? करून पहा. येणारे अनुभव दादाला नक्की सांगा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.